मुंबईतील भांडूप रेल्वे स्थानक परिसरात काल उशिरा रात्री एक भीषण अपघात झालेला होता। या अपघातामध्ये 13 जणांना बेस्ट बसने अक्षरशः चिरडलं होतं, ज्यामध्ये 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, ज्यामध्ये 3 महिलांचा समावेश आहे, तर 9 जण जे आहेत ते मुंबईतील राजावाडी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल आहेत। मी आता त्याच घटनास्थळी आहे। माझ्या मागे जो हा तुम्ही बस स्टॉप पाहतायत 606 क्रमांकाचा, याच बस स्टॉपवरती जे प्रवासी जे होते ते रात्री कामावरून घरी परतण्यासाठी बसची वाट पाहत होते, बस येण्याची। मात्र बस तर आली नाही। बस ही एका काळा स्वरूप त्यांचा काळ घेऊन आली, कारण त्या बसने ह्या रांगेत या 606 क्रमांकाच्या बस थांब्यावर उभ्या असलेल्या लोकांना साधारण 20 ते 25 जण या बस स्थानकावरती उभे होते। त्यासोबत काही पादचारी देखील या रस्त्यावर या घटनास्थळी जात होते। त्यांना अक्षरशः बस जी आहे ती अनियंत्रित झाल्यामुळे या बसने चिरडलं होतं, अशी माहिती जी आहे ती आपल्याला पोलिसांकडून मिळालेली आहे। पोलिसांनी त्या बस चालकाला जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे। त्याचा पुढचा तपास सुरू आहे की नेमकं बसमध्ये तांत्रिक बिघाड होता का ड्रायव्हर कडनं काही चूक झाली। मात्र या संपूर्ण भीषण अपघातामध्ये जे आहे ते 4 जणांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत। स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हा जो परिसर आहे अत्यंत असा वर्दळीचा परिसर असतो आणि या ठिकाणी आपण जे पाहतो फुटपाथवरती फेरीवाल्यांचा कब्जा देखील असतो, त्यामुळे फुटपाथवरून न जाता लोकांना रस्त्यावरनं प्रवास करावा लागतो आणि कुठे ना कुठेतरी त्यामुळे जी आहे ती नागरिकांना याचा जो आहे तो नेहमीच त्रास होत असतो आणि आता हा जो त्रास आहे तो खरं तर जीवावर बेतलेला आहे। राजेश शिंदे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।